मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यं निर्वाणमार्गमणवद्य गुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम्। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आत्मानुशासन हा गुणभद्र आचार्य रचित ग्रंथ आपण बघतो आहे आणि या ग्रंथामध्ये आचार्यांनी सर्वप्रथम 4 आराधना स्पष्ट केलेल्या आहेत। आत्म्याचं अनुशासन जर जीवनात आपल्याला अपेक्षित आहे तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, चारित्र्य आणि तप या 4 आराधना नित्य आमच्या जीवनात उपासनीय आहे। यालाच आम्हाला धारण करायला पाहिजे आहे। सम्यक दर्शन प्राप्त होणं हे अत्यंत जगामध्ये दुर्लभ मानल्या जातं। सम्यक दर्शन, समीचीन श्रद्धा, खऱ्या देवगुरु शास्त्रावर प्रगाढ विश्वास, अगदी तलवारीच्या धारेप्रमाणे निष्कंप श्रद्धा ज्या ठिकाणी आमची उत्पन्न होते, नक्की आमच्या जीवनात सम्यक दर्शन आहे हे समजायचं। सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली त्या समयात आमचं ज्ञान देखील सम्यक झालेलं आहे। जे काही असेल आमच्या जीवनात ज्ञान ते सम्यक झालेलं आहे, कारण वस्तू तत्वाचा योग्य निर्णय आम्ही केलेला आहे। स्व आणि पर याच्यामधला भेद आम्हाला ज्ञात झाला, म्हणून आमचं ज्ञान सत्य ज्ञान, सम्यक ज्ञान म्हटलं जातं। या ज्ञानामध्ये संशय, विपर्य किंवा अध्यवसाय हे तीनही दोष उरत नाही। निर्णयात्मक ज्ञान आहे, तत्वाचा निर्णय त्यांनी योग्य रीतीने केलेला आहे। अशा प्रकारे ज्ञानाची प्राप्ती झाली आणि ज्या वेळेला सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान झालं त्या समयात जीवाचं जे आचरण आहे हे आचरण देखील समीचीन झालं। भलाई त्याच्या जीवनात सध्या नियम नसेल, कोणत्याही चौकटीत तो बंदिस्त नाही, पण त्याच्या जीवनात जे काही आचरण आता आहे ते आचरण समीचीन म्हटल्या गेलं। 4थ्या गुणस्थानामध्ये तो अविरत आहे, व्रत पाळत नाही, पण त्याला मिथ्या चारित्र्य आहे का? तर मिथ्या चारित्र्य देखील नाही, त्याचं ते चारित्र्य सम्यक चारित्र्य याच संज्ञेला पात्र आहे, प्राप्त आहे। आणि म्हणून 4थ्या गुणस्थानामध्ये त्याला 3ही रत्न प्राप्त झालेले आहे। आणि याला जर त्याला वाढवायचं असेल तर तपविशेषाच्या माध्यमातून उत्तरोत्तर तो वृद्धी करत ज्ञानाची आणि चारित्र्याची पूर्ती करून अर्हंत पदाची प्राप्ती जीवनात करू शकतो। हे सत्य या आत्मानुशासन ग्रंथाच्या माध्यमातून आचार्य दाखवत आहे आणि त्यासाठी आम्हाला ते सजग करत आहे की हे जे परपदार्थ आहे, परपदार्थामध्ये सगळ्यात आमचा जास्त मोह असतो आमच्या कुटुंबी लोकांवर आणि आमच्या शरीरावर, आणि म्हणून यापासून पृथकत्व दाखविण्याचा ते वारंवार आम्हाला उपदेश देत आहे। कारण आचार्यांनाही हे ज्ञात आहे की अनेक भवाचे संस्कार एका माध्यमातून एकदा उपदेश दिल्याने जाऊ शकत नाही। त्यासाठी अनेक वेळा अनेक तऱ्हेनी आम्हाला जागृत करावं लागेल, अनेक दृष्टांत सांगावे लागतील, आणि तेव्हा कुठे आमचं मन त्या वैराग्याच्या पृष्ठभूमीवर येऊ शकणार आहे। काल आम्ही पाहिलं होतं की आमचे कान देखील वार्धक्य आल्यानंतर तिरस्कारयुक्त वचन ऐकण्यापेक्षा बैर असलेलं बरं। अशुभ गोष्टी स्वतःच्या संबंधामध्ये, घरामध्ये ज्या काही अशुभ क्रिया होऊ लागलेल्या आता, कारण वार्धक्यामध्ये कुणीही कुणाला इच्छित नाही आणि मग तो एकाकी पडतो वृद्ध। अशा वेळेला
अशा प्रकारची दुर्दशा बघण्यापेक्षा याचे डोळे आता त्या ठिकाणी पंगू झाले, म्हणजे थोडस त्याला कमी दिसायला, धूसर दिसायला लागलं. स्पष्ट त्याचं दृष्टी देखील राहिली नाही. अशा प्रकारची त्याची परिस्थिती झालेली आहे. आणि तरी देखील आचार्यांना खेद याचा आहे की एवढं जरा जर्जर आणि प्रदीप्त भवन असताना, प्रदीप्त आग लागलेलं असताना देखील हा अजूनही त्या ठिकाणी विश्रांती घेत आहे. याचं आचार्यांना आश्चर्य वाटतं. निदान गेला म्हणजे बाल्यकाल गेला ठीक आहे, तरुणपणा गेला ठीक आहे, वार्धक्यामध्ये तरी आम्हाला धर्म आयतन साधायचं आहेच, ही गोष्ट या ठिकाणी प्रखरतेने आचार्य सांगत आहे. नंतर सांगितलं की आम्हाला अनादी कालापासून रागद्वेषाचा परिचय आहे, विषयांचा परिचय आहे. आणि एक मान्यता अशी आहे की ज्या गोष्टीचा अतिपरिचय असतो त्याविषयी आमची अवज्ञा होत असते, नवीन गोष्टींचं आम्हाला आकर्षण असते. पण आचार्य सांगतात की एवढे विषय तू अनादी कालापासून भोगले, त्याचा इतका तुला परिचय झाला तरी देखील तू त्याची अवज्ञा करत नाही, हे जगात आश्चर्य आहे. तू सर्वसामान्य अशी म्हण देखील या ठिकाणी खोटी ठरवली आणि तू अशा प्रकारचा जीवनामध्ये आता आत्म जागृतीसाठी पुरुषार्थ कर, इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. आता आम्हाला बघायचं आहे की जो व्यसनांमध्ये लिप्त झालेला आहे किंवा इंद्रियांच्या अधीन ज्याची दृष्टी आहे, इंद्रिय विषय भोगण्यामध्ये जो मशगूल झालेला आहे, अशा जीवाला स्वतःच्या आत्मकल्याणाचा, हिताचा देखील विचार जीवनात राहत नाही. त्याच्या जीवनातला विवेक संपून जातो, हिताहिताचा तो विचार करत नाही आणि संसारामध्ये परत परत हे जन्म मरणाचं दारुण दुःख तो भोगतो आहे. यासाठी उदाहरण दिलेलं आहे. आणि हे उदाहरण 93व्या श्लोकामध्ये जे उदाहरण आता आचार्य देणार आहे हे अन्योक्ती अलंकाराचं आहे. अन्योक्ती अलंकार याचा अर्थ की सांगायचं तर एकाबद्दल पण ते लावायचं मात्र दुसऱ्यांवर. जसं सासू लेकी बोले आणि सुनी लागे, अशा प्रकारची म्हण होती की म्हणायचं तर होतं सुनीला, पण सुनीला डायरेक्ट बोलायचं नाही. मग काय म्हणायचं, तीच गोष्ट लेकीला बोलायची आणि लेकीला म्हटल्यानंतर सून बरोबर त्या ठिकाणी सजग होऊन ती गोष्ट टाळते. अशा प्रकारची एक मराठी पहिले म्हण होती, लेकी बोले सुनी लागे. हा अन्योक्ती अलंकाराचा प्रकार आहे. या ठिकाणी हंसाची अन्योक्ती सांगून हंस पक्षी कशा प्रकारे विवेक ठेवतो आणि जो भ्रमर आहे, भुंगा आहे, हा मात्र व्यसनामध्ये लिप्त होऊन आपल्या हिताहिताचा विवेक करत नाही. तो कमळामधले दुर्गुण बघत नाही. जगामध्ये कमलपुष्प अतिशय सुंदर म्हटल्या जातं, परंतु काहीही असेल तरीही प्रत्येक वस्तूला दुसरी बाजू ही असतेच असते. निर्दोष कथंत मुनींच्या जीवनात वितरागता आल्यानंतरच निर्दोष व्यक्ती आम्हाला सापडणार आहे. तोपर्यंत निर्दोषपणा असणारच नाही, सर्वथा निर्दोषपणा असणार नाही. काहींमध्ये दोषाची प्रबलता असेल, काहींमध्ये गुणांची प्रबलता असेल. निर्दोष जगामध्ये कोणतीही वस्तू नाही किंवा व्यक्ती पण नाही. कमलपुष्प एखाद्याला खूप आवडतं, जसं भ्रमर आहे, भ्रमराला कमलपुष्प अतिशय प्रिय आहे. त्याच्या गंधावर तो अतिशय लुब्ध होतो आणि त्या विषयांमध्ये निमग्न राहून त्याला कोणत्याही तऱ्हेचा विचार राहत नाही. उलट हंस पक्षी आहे, हंस पक्षी मात्र कमलाला बिलकुल त्या ठिकाणी त्याला ते प्रिय वाटत नाही. कमल पुष्पामधले दुर्गुण काय आहे हे त्याला ज्ञात आहे आणि तो म्हणून कमल पुष्पापासून दूर आहे. आता काय आहे नेमके कमलामधले दुर्गुण? अन्योक्ती आहे. त्यामुळे जरी कमलाबद्दल बोलले तरी विषयी लोकांबद्दल अशा प्रकारचं हे आम्हाला पाहायचं आहे. ही गाथा या पद्धतीने आम्हाला बघायची आहे. हंसे न भुक्त मती कर्कश अंभसापी अंभस
म्हणजे कमळ. आणि ज्याचा पाण्यामध्ये जन्म होतो त्याला कमल म्हटल्या जातं. ज्याचा पाण्यामध्ये जन्म होतो त्याला कमल म्हटल्या जातं. असं हे अंभस. नो संगतम दिनविकासी सरोजमित्थम नालोकितं मधुकरेण मृतं तथैव प्राय कुतो व्यसनिनां स्वहिते विवेकः. हंसेही, हंस पक्षांकडून तृतीया विभक्ती वापरलेली आहे, त्यामुळे हा प्रयोग जो झालेला आहे हा कर्मणी प्रयोग आहे. हंसे हे न भुक्तम, हंस पक्षाकडून हे खाल्ल्या जात नाही. काय काय नाही तर अंभजम अपि, कर्कश असणार. काय सांगितलं या ठिकाणी त्यांनी? कमल पुष्पाला त्याच्या पाकळ्या कर्कश आहे, कठोर आहे अशा प्रकारचं म्हटलं, म्हणून अति कर्कशात अकोमलम असं हे न भक्षितम, तो त्या ठिकाणी हंस पक्षी त्याचं कमल पुष्पाचं सेवन करत नाही. नंतर नो संगतम, जिथे तो उत्पन्न होते कमळ, ज्या पाण्यामध्ये त्याचा जन्म आहे त्या पाण्याशी तो एकरूप होत नाही. न संगतम, त्याच्यापासून तो अलिप्त राहतो. वास्तविकतः ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी प्रीती असायला पाहिजे, वात्सल्य असायला पाहिजे, त्याचं सुखदुःख आपलं मानायला पाहिजे. पण हे कमळाजवळ हे देखील गुण नाही. तो पाण्यात उत्पन्न होतो पण पाण्यापासून स्वतःचं पृथकत्व अनुभवतो. नंतर दिनविकासी सरोजमित्थम, आणि ते दिवसाच उमलतं आणि रात्री आपल्या पाकळ्या पक्क्या मिटवून घेतं. यत्किंचित देखील सूर्य अस्ताला गेल्यानंतर त्याची पाकळी उघडत नाही. अशा प्रकारे न आलोकितम मधुकरेण, मधुकर जो आहे हा भुंगा जो आहे हा त्याला पाहत नाही, हे त्याचे दुर्गुण तो बघत नाही. आणि त्या ठिकाणी मृतम मृथैव, तो त्या कमलपुष्पामध्ये आसक्त होऊन त्या गंधाला लुब्ध होऊन त्या ठिकाणी मरण पत्करतो, गंधाच्या वशीभूत होऊन. म्हणून आचार्य उक्ती सांगतात की प्रायः व्यसनिनाः स्वहिते विवेकः कुतः. ही उक्ती आहे, म्हणजे म्हण आहे की अशा प्रकारे विवेकी जीव, व्यसनी जीव स्वतःचा हिताचा विवेक त्यांच्या जीवनात असत नाही. ही हंसावर तर लागली, पण अशाच प्रकारची आपल्याला अन्योक्ती लावायची आहे. अन्योक्तीमध्ये बघायचं आहे की विषयांचे सेवन करणारे जे सरागी विषयी जन आहे हे विवेक शून्य विचार रहित आहे. व्यसनीनाम प्रायः स्वहिते विवेकः कुतः, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि म्हणून या विषयांचा, म्हणजे ज्या विषयांचा उपभोग हंसा समान असणारे महान पुरुष करत नाही. हंस जसा तो कमल पुष्पाला त्या ठिकाणी भक्षण करत नाही, त्याप्रमाणे नीरक्षीर विवेक असणारे असे हंसा समान असणारे महापुरुष हे या विषयांचा उपभोग घेत नाही, ते त्यापासून दूर राहतात. कारण हे विषय कसे आहे तर विषमय आहे, कठोर आहे आणि दुःखदायक आहे. कठोर पण आहे, सहजासहजी प्राप्त पण होत नाही, मिळाल्यानंतर त्यापासून सुखच मिळेल असंही नाही, आणि ते विषमय आहे, शेवटी दुःखाला कारणीभूत आहे. 3 तऱ्हेच्या विशेषता विषयांमध्ये बघायचं आहे. एक तर आम्हाला ते आमच्या इच्छेनुसार प्राप्त होईलच असं नाही, म्हणून पहिल्यांदा तर प्राप्त होताना आम्हाला दुःख आहे, म्हणून ते अतिशय कठोरतेने आम्हाला प्राप्त होतं. मिळाल्यानंतरही त्याचं सुखच आम्हाला वाटेल असंही नाही. साडी आमच्या आवडीची, आम्ही खूप खूप दिवसाची इच्छा होती आणि घेतली, आणि साडी घेतल्यानंतर नेसल्यानंतर सेम साडी आम्ही दुसऱ्या जवळ तशीच त्याच दिवशी बघितली, आमचा त्याच्यामधला आनंद संपून जातो. म्हणजे
मिळाली आहे, खूप प्रयासाने मिळाली आणि तरीही त्यापासून सुख मिळेलच असं आम्हाला वाटत नाही किंवा सांगता येत नाही, म्हणून ते दुःखदायक आहे. आणि भोगत असताना त्याची फलश्रुती ही अत्यंत कष्टातच होणार आहे, विषातच होणार आहे. अशा तऱ्हेचे हे विषय आहे. शिवाय हे सर्वदा राहणारे नाही. जसे जीवाजवळ ते आले, पण जीवाजवळ आल्यानंतर जीवाची संगत, जसं ते पाणी कमळ पाण्याची संगत करत नाही, त्याप्रमाणे हे विषय जीवाची निरंतर संगत करतीलच असं नाही. पाहता पाहता ते नष्ट होतात. निर्मल आत्मस्वभावापासून ते सदैव पृथक राहतात. जसं पाण्यापासून पृथक राहतात, तसे हे विषय आपल्या आत्म्याच्या स्वभावापासून, निर्मल स्वभावापासून निरंतर पृथक राहतात. नंतर पापाचा उदय आला तर हे विषय विखरून जातात आणि हा जीव भ्रमानी जन्म मरणादी अनेक दुःखांना त्या ठिकाणी भोगतो. म्हणून व्यसनी लोकांना असा हिताहिताचा विवेक राहत नाही. ही गोष्ट त्यांनी या गाथेत स्पष्ट केली. प्रत्येक गाथा याचा प्रयोग आम्हाला आमच्या स्वतःवर करायचा आहे. प्रत्येकाचा जर प्रयोग आम्ही बघितला तर हा प्रयोग आमच्या जीवनात आम्हाला करता येऊ शकतो का, हा विचार करायचा आहे. विषय भोगत असताना पहिल्यांदा मनात चिंतन करा. भोगायचा एकदम आम्ही सोडू शकत नाही, हेही सत्य आहे, पण भोगण्याच्या आधी आम्ही विचार तर नक्कीच करू शकतो. विचार कोणता करायचा आहे? हे सगळे मला विषय प्राप्त झालेले आहे, माझ्या पुण्याचा उदय होता म्हणून मला हे विषय प्राप्त झालेले आहे, पण मला या विषयांमध्ये आसक्त व्हायचं नाही. हे विषय माझ्यापासून पृथक आहे, हे दुःखदायक आहे, हे कठोर आहे आणि याची परिणती विषामध्ये होणार आहे. एवढा तर विचार आम्ही भोगताना नक्कीच करू शकतो. कोणताही भोग भोगताना हा विचार आम्ही जीवनात जर ठेवला तर थोड्याफार प्रमाणामध्ये आत्मानुशासन ग्रंथ आमच्या जीवनात आम्ही उतरविला असं समजायला हरकत नाही. प्रत्येक गाथेचा हा थोडा प्रयोग आहे आणि हा आम्हाला नक्कीच करता येऊ शकतो. आता पुढे सांगतात आचार्य की सम्यक ज्ञानाचा अभाव असल्यामुळे आपल्या दोषांना जीव बघत नाही, म्हणून संसारात भ्रमण करत हा जीव सम्यक ज्ञानाला प्राप्त करणे अति दुर्लभ आहे. जीवनामध्ये एक यथार्थ ज्ञान, धन कन कंचन राज सुख सब ही सुलभ कर जान, दुर्लभ है संसार में एक यथार्थ ज्ञान. आचार्य सांगतात, एक यथार्थ ज्ञानाची प्राप्ती करणं या संसारामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. अशा प्रकारची बुद्धी प्राप्त होणं आम्हाला कठीण आहे. 94वा श्लोक पहा. प्रज्ञैव दुर्लभा सुष्ठु दुर्लभा सान्य जन्मने ताम प्राप्य ये प्रमाद्यन्ते ते सोच्चाम खलु धीमताम. प्रज्ञा एव दुर्लभा. प्रज्ञा पहिल्यांदा दुर्लभ आहे. प्रज्ञा त्याला म्हणायचं म्हणजे प्रकर्षाणी, ज्ञ म्हणजे ज्ञान. ज्याच्या जीवनात प्रकर्ष रूप ज्ञान आहे, म्हणजे हिताहिताचा विवेक करणारी बुद्धी जिच्या जवळ आहे त्या बुद्धीला म्हणायचं प्रज्ञा. सगळ्यांच्या जीवनात ही बुद्धी नसते. बुद्धी तर मिळते, पण त्या बुद्धीचा दुरुपयोग असा असतो की आमची अहितात प्रवृत्ती असते आणि हितापासून आम्ही दूर असतो. काल आम्ही बघितलं, ज्ञानाचे 3 कार्य आहे. अज्ञानाचा परिहार करणं, नंतर ज्ञान झाल्यानंतर आम्हाला जे हानिकारक आहे त्याच्यापासून दूर राहणं, आम्हाला जे उपकारक आहे, आम्हाला म्हणजे शरीराला नाही, आम्हाला म्हणजे आत्म्याला जे उपकारक आहे त्याचं ग्रहण करणं आणि सर्वसाधारणतः उपेक्षा बुद्धी असणं, हे ज्ञानाचे फल आहे. तर अशा प्रकारचा ज्ञानाचं फळ प्रत्येकाला किंवा अशी बुद्धी, अशी उत्कृष्टता जीवनात प्रत्येकाला मिळत नाही. अशी बुद्धीची देणगी म्हणून पहिल्यांदा सांगितलं
प्रज्ञा एव दुर्लभा. बुद्धीसाठी अनेक नावं आले. बुद्धी म्हटल्या जाते, त्याला प्रज्ञा म्हटली जाते, मेधा म्हटलं जातं, प्रतिभा म्हटल्या जातं. अनेक नावं आली आहे बुद्धीसाठी. आणि त्या बुद्धीच्या नावाची वैशिष्ट्य पण अलग अलग आहे. मेधा म्हणजे धारदार ज्याची बुद्धी आहे, अगदी सांगितलं की ग्रहण केलं अशी ज्याची बुद्धी आहे ती आहे मेधा. प्रतिभा त्याला म्हणायचं की ज्या बुद्धीमध्ये नवनवीन कल्पना स्फुरायमान होत राहतात. प्रत्येकालाच कल्पना नवीन सुचतील असं नाहीये. आचार्य दृष्टांताच्या माध्यमातून अनेक नवनवीन गोष्टी आम्हाला इथे सांगत आहे. अशी ज्यांची बुद्धी आहे ती बुद्धी म्हणजे प्रतिभा आहे. भेद विज्ञान करणारी जी बुद्धी आहे ती म्हणजे प्रज्ञा. म्हणून प्रज्ञा ही महत्वाची सांगितली की हिताहिताचा विवेक करणारी बुद्धी प्रथमतः मिळणं कठीण आहे. कारण असं की आज आम्हाला आमच्या पूर्वकृत पुण्याच्या उदयानी हा मनुष्य पर्याय प्राप्त झालेला आहे. चतुरेंद्रियापर्यंतच्या जीवांना बुद्धी असतच नाही. संज्ञी पंचेंद्रिय जीवांना आहे. असंज्ञी पंचेंद्रिय झाला तरीही त्याला बुद्धी नाही. आणि असंज्ञी जीव पण स्वतःच्या हिताहिताचा विचार करू शकत नाही. आमचे अनंत भव अशा प्रकारच्या असंज्ञी पर्यायींपर्यंत मध्ये व्यतीत झाले. पहिला तर आमचा म्हणजे उत्थानाचा क्षण होता. निगोदातून आम्ही बाहेर पडलो, तो आमचा पहिला उत्थानाचा क्षण होता. तोच आम्हाला प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ होतं. त्या ठिकाणी तर जन्म मरणापासून फुरसतच नव्हती. जन्म मरण अशा प्रकारेच आम्ही करत राहिलो. विचार करण्याची क्षमता पण नव्हती आणि तेवढा वेळ पण मिळाला नाही. चतुरेंद्रियापर्यंतची अशा प्रकारची दुर्दशा झाली. पंचेंद्रियत्व लाभलं थोडंफार, ही बुद्धी प्राप्त झाली. पण या बुद्धीला आम्ही कशात लावतो? आमच्या लौकिक शिक्षणात जरी ही बुद्धी लागली तरीही या बुद्धीचा फायदा नाही. आचार्य सांगतात आकर्णितोपि महितोपि निरीक्षितोपि नूनम न चेतसी मया विधृतोसी भक्त्या. मी हे भगवन तुझ्या समोशरणात जाऊन आलो, तुझं वचन पण ऐकलं, तुला पाहिलं पण, तुझं दर्शन पण मी घेतलं, पण पुढे काय झालं? आम्ही तिथेच सोडलं. आमची बुद्धी आत्मस्थिरता जिथे लागायला पाहिजे आत्मतत्वात ती आम्ही लावली नाही. तिथे उजागरपूर्वक होशपूर्वक आमचं उपयोग केंद्रित केला नाही. काय फलश्रुती झाली? आम्ही कोण, स्व काय आणि पर काय हे आम्हाला ज्ञात झालं नाही. परजगतालाच हा आपलं मानून त्या ठिकाणी त्यांच्या सुखदुःखात स्वतःचं सुखदुःख मानत राहिला. मी कोण? तर देह. मग मी देह म्हटलं की देहाचे सुखदुःख याला भोगणं क्रमप्राप्त आहे. आणि ज्या वेळेला हा ठासून म्हणेल मी आत्मा आहे, मी आनंदमय आहे, देह मी नाही, त्यावेळेला देहाचं दुःख असलंही तरी तद्रूपता त्याची संपलेली आहे. म्हणून पहिल्यांदा आचार्यांनी सांगितलं की प्रज्ञा एव दुर्लभा. तू हिताचा विवेक विचार केला नाही. प्रज्ञा तुझ्या जीवनात आज मिळालेली आहे, पण तरीही ती तुला अत्यंत दुर्लभतेने प्राप्त झाली असं वाटत नाही. त्याचा तू योग्य उपयोग करत नाही. नंतर सांगितलं अन्य जन्मने दुर्लभा सुष्टू. आमची बुद्धी अन्य जन्मनात परनिमित्त म्हणजे दुसऱ्या इहलोकात हिताहिताचा विवेक करणारी बुद्धी आणि माझं इहलोक पण कसा सुधरेल आणि परलोक पण मला कसा सुधारता येईल या संबंधी विचार करणारी बुद्धी. पहिली सांगितली, पहिली प्रज्ञा दुर्लभ आहे. आणि दुसऱ्यांदा सांगितलं की परलोकाचा विचार करणारी बुद्धी त्यापेक्षाही दुर्लभ आहे. पण ताम प्राप्य, अरे तुला ती प्राप्त झालेली आहे. आचार्य सांगतात अशी बुद्धीची विलक्षणता तुझ्या जीवनात तुला मिळालेली आहे. आणि धीमताम
तरी तू काय केलं, सोच्या खलू, आम्हाला शोचनीय अशी घटना आहे. ये प्रमाद्यन्ते, तू मात्र प्रमाद करून त्या बुद्धीचा योग्य उपयोग करत नाही. तदनुकूल तू आचरण जीवनात करत नाही. जो मार्ग आम्हाला आमच्या आचार्यांनी दाखविला, सर्वज्ञ भगवंतांनी दाखविला, त्या मार्गावर तू आरूढ होत नाही. आणि आचार्यांना या ठिकाणी परत अंतरंगामध्ये करुणा उत्पन्न होते की खरेच एवढं सगळं मिळालं आणि हा जीव मात्र मिळाल्यानंतरही त्याचा उपयोग करत नाही. प्रवचन सार मध्ये त्यांनी सांगितलं की काय, याच्या हातात कोहिनूर आलेला आहे आणि कोहिनूर आल्यानंतर एखाद्या झाडावर कावळा बसलेला आहे आणि तो कावळा उडवण्यासाठी त्या कोहिनूर रत्नाचा उपयोग करेल तर त्याच्यासारखा तो मूर्ख आहे. दुसरं उदाहरण सांगितलं की काल भिल्ल पुरंदरीचं उदाहरण दिलं होतं. ती जशी काय करते, चंदन तरु इंधन म्हणून जाते आणि त्यापासून तिला राख हवी आहे आणि राख प्राप्त करण्यासाठी ती त्या ठिकाणी चंदन वृक्ष जाळते आहे. तिच्यासारखी अभागी तीच. तिसरं उदाहरण सांगितलं प्रवचनसार मध्ये की एखाद्याला साधा दोरा हवा आहे, दोरा पाहिजे आणि त्याच्याजवळ सुंदर अशी मोत्याची माळ आहे. दोरा प्राप्त करण्यासाठी तो मोती ठेचतो, मोती तोडतो आणि त्या मोत्यामधलं सूत्र जे आहे ते त्या ठिकाणी प्राप्त करतो. हे जसं दुर्लभ आहे, हे जसं आश्चर्यकारक आहे, त्याप्रमाणे आचार्यांना इथे पण अशाच प्रकारचं आश्चर्य वाटत आहे. आम्ही वैराग्य भावना जर आम्ही कधी वाचल्या असतील तर त्या वैराग्य भावनेमध्ये, वैराग्य भावना कुणी लिहिलेले आहे? वैराग्य भावना बीज राखो फल भोगवे, या वैराग्य भावना लिहिलेले आहे भैया मंगतराय. भगवती दास यांनी. भैया भगवती दास यांनी. आणि त्याच्यामध्ये हा मनुष्य जन्म किती दुर्लभ आहे हे सांगण्यासाठी त्यांनी 2 ओळी ठेवल्या. दुर्लभ दश दृष्टांत सम, जो नर भव तुम पाय, विषय सुख नके कारणे सर्वस्व चले गवाय. दुर्लभ दश दृष्टांत सम. कोणते 10 दृष्टांत त्यांनी सांगितले? भगवती दासजींनी खुलासा केला नाही. त्यांनी फक्त सांगितलं दुर्लभ दश दृष्टांत सम. कारण त्या काळामध्ये कदाचित ते 10 दृष्टांत प्रसिद्ध असतील. माहिती आहे 10 दृष्टांत कोणते सांगितलेले आहे? मोठ्या मोठ्या कथा आहे 10 दृष्टांताच्या. आणि या कथा जर वाचायच्या असेल तर आराधना कथा कोश मध्ये या 10ही दृष्टांताच्या कथा दिलेल्या आहे की कोणत्या कशा प्रकारे हे दुर्लभ आहे. तर पहिल्यांदा तर सांगितलं, ते 2-3 एक साधं सांगते की पहिल्यांदा तर सांगितलं एखादा लाकडाचा छोटासा ओंडका आहे आणि ती व्यक्ती समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेली आहे. तो लाकडाचा ओंडका जे समुद्राच्या लाटा खूप मोठ्या जोरदार मोठ्या प्रमाणात उसळलेल्या आहे आणि त्या समुद्रामध्ये तो छोटासा लाकडाचा तुकडा तो फेकतो. तो फेकल्यानंतर त्याच किनाऱ्यावर तो लाकडाचा ओंडका येणं किती दुर्लभ आहे. तो कुठेतरी समुद्रामध्ये भरकटत जाणार, वाहवत जाणार, परत त्या समुद्र किनाऱ्याला लागणं जवळपास अशक्य वाटतं. अशा तऱ्हेचा यदा कदाचित दैव संयोगाने तो मिळाला तर आमचं त्या ठिकाणी भाग्य. म्हणजे या पद्धतीने त्याप्रमाणे आचार्य सांगतात की असा आमचा हा मनुष्य जन्म आहे, हा महत् प्रयासाने प्राप्त झाला आणि ह्या समुद्रातील त्या ओंडक्याप्रमाणे परत आम्हाला मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. दुसरं उदाहरण दिलं त्यांनी पाशाचं. जसा एखादा बुद्धिबळ खेळणारा किंवा त्याच्यापेक्षा मोठा असा पट खेळणारा जो कोणी असेल तो जसे फाशाचे तुकडे टाकतो जमिनीवर आणि त्याच्या अनुकूल त्याला मिळाले फासे तर त्याच्या जीवनातलं भवितव्य सुधारतं. पण अनुकूल फासे मिळणं एखाद्यासारख्या शकुनी मामांसारख्याला शक्य आहे,
कारण त्यांच्याजवळ ती कला होती. त्यांनी जे म्हटलं तशा प्रकारचे फासे त्यांच्या हातून पडत होते, अशी महाभारतात दाखला आहे. अशा प्रकारचे फासे अनुकूल पडणं हे अत्यंत कठीण आहे. कधी कधी आम्ही ते लहानपणी चौरस वगैरे खेळलो असू आणि त्यावेळेला मोक्षाला पोचण्याची आमची गोटी आली आणि आम्हाला एकाच पॉइंटची गरज आहे, त्यावेळेला नेमके 4 पॉइंट पडले, म्हणजे आम्हाला परत रिव्हर्स परत यावं लागतं. अशा प्रकारे भरकटावं लागतं. म्हणजे तो अनुकूल फासा पडणं किंवा समोरच्या व्यक्तीची गोटी आपल्याला चित करायची आहे, त्यावेळेला तेवढेच्या तेवढे फासे पडणं, म्हणजे समजा 5 पॉइंटनी ती व्यक्ती पुढे आहे तर तेवढेच 5 पॉइंट मिळणं आम्हाला कठीण होतं. तेवढे आमचे अनुकूल मिळत नाही, आम्ही त्या गोटीला चित करू शकत नाही. तर अशा प्रकारे ते फासे आमच्या अनुकूल पडणं हे ज्याप्रमाणे दुर्लभ आहे त्याप्रमाणे मनुष्य पर्याय प्राप्त करणं दुर्लभ आहे. आणखी त्यांनी 5-6 उदाहरण दिलेले आहे. मातीच्या कुंभाचं उदाहरण दिलेलं आहे की तो कुंभकार त्या ठिकाणी मातीची भांडी करतो आहे. आम्हाला ती अत्यंत सुबक वाटतात आहे, पण तरी देखील त्याच्या मनपसंत भांड होणं हे अत्यंत कठीण आहे. कधी कधी त्याला त्याचे स्वतःचे दोष जाणवतात की अरे याच्यामध्ये ही कमी राहिली. लोक त्याला म्हणतील खूप सुंदर बनलं, पण त्याला माहिती आहे की याच्यामध्ये काय कमतरता आहे. अशा प्रकारे 10 दृष्टांत त्या ठिकाणी दिले आणि याचे सगळे म्हणजे कथा, 10 दृष्टांताच्या कथा आराधना कथाकोश मध्ये आम्हाला पाहायला मिळू शकतात. तर असे हे मनुष्य जन्माचे अत्यंत दुर्लभ असणारे हे आम्हाला प्राप्त झालेले आहे. आता आचार्य पुढे सांगतात की अशा प्रकारे ज्ञानींच्या द्वारे आम्हाला सगळं ज्ञान आहे, बुद्धी प्राप्त झाली, प्रज्ञा मिळाली, परलोकाचा विचार करणारी बुद्धी आमच्या जीवनात प्राप्त झाली, आणि तरी देखील हा बुद्धिमान जीव जर लक्ष्मीची अभिलाषा अंतरंगात ठेवून राजादिकांची सेवा करत असेल, आज आम्ही असं म्हणू शकतो की अत्यंत बुद्धी आमच्या जैन समाजातल्या अनेक लोकांना प्राप्त झालेली आहे आणि याचा उपयोग राजकारणात शिरून जर मंत्र्यांना खुश करण्यासाठी त्या व्यक्ती करतात आहे. त्यासाठी कदाचित खोटं बोलावं लागलंय, अजून काही करावं लागत आहे, तर ते करतात आहे. त्यांच्याकडून काहीतरी त्यांना अपेक्षा आहे, मोठेपणा मिळण्याची, लक्ष्मी प्राप्त होण्याची, आणि त्या अनुषंगाने स्वतःच्या बुद्धीचा उपयोग धर्मसाधन न करता अशा प्रकारे त्यांची लांगुल चालन करण्यात, त्यांच्या सेवक बनण्यात करत आहे. हे अत्यंत अशा प्रकारचं कठीण कर्म आहे. हे त्यांनी करणं योग्य नाही. ज्ञानींच्या द्वारे राजादिकांचा दास होणं हे कसं आहे, अत्यंत घृणास्पद आहे. विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे. कारण धर्मबुद्धीचे धारक आणि पराक्रमी अशा प्रकारचे असताना सुद्धा धर्मबुद्धी आहे त्यांच्या जीवनात, पराक्रमही आहे त्यांच्या जीवनात, पण केवळ लक्ष्मीच्या विलासाची अभिलाषा ठेवून राजादिकांच्या सेवन करणाऱ्यांच्या प्रती आचार्य या ठिकाणी परत पश्चाताप व्यक्त करतात. लोकाधिपा क्षितिभुजो भुवि येन जातः तस्मिन् विधौ इति हि सर्वजन प्रसिद्धे सोच्चं तदेव यदमी स्पृहनीय वीर्या तेषां बुधाश्च बत किं कहस्तां प्रयांती. याच्यामध्ये सांगतात की राजा बनणं किंवा एखादा उच्च पदस्थ व्यक्ती होणं यासाठी काय हवं आहे, काय असावं लागतं. यासाठी एक तर कितीही कोणत्याही मार्गाने त्याला आज मिळालं असेल, आजचा विचार थोडा बाजूला ठेवू, किंवा आजचाही विचार केला तर कोणतंही पद त्याला मिळालं असेल
तर त्याच्यासाठी त्याचं पूर्वकृत पुण्य खर्ची पडलेलं आहे. ते चांगल्या पद्धतीने मिळालं असेल, कोणत्या वाम मार्गाने मिळालं असेल, पण ज्या प्रकारे तो त्या पदाला त्या ठिकाणी घेतलेला आहे, तर हे पद त्याला प्राप्त होणं हे तर त्याच्या पूर्वकृत पुण्याचा उदय आहे. आता त्या पुण्यकृत उदयामुळे त्याला ती पदवी किंवा पद प्राप्त झालेलं आहे. आणि ज्या लोकांचा या सिद्धांतावर विश्वास आहे, कोणत्या, की पुण्याची प्राप्ती असेल तर जगामध्ये संपत्ती सहज मिळू शकते आणि पुण्य क्षीण झालं तर असलेली संपत्ती देखील निघून जाते. यावर जर त्यांचा विश्वास असेल तर ते अशा प्रकारे त्या लोकांची सेवा कधीही करणार नाही. आणि ज्यांचा विश्वास डामडोल झालेला आहे तेच बुद्धिमान पुरुष स्वतःच्या बुद्धीवर विश्वास न ठेवता, स्वतःच्या मनगटांवर विश्वास न ठेवता किंवा पुण्यावर विश्वास न ठेवता अशा प्रकारे राजांच्या सेवेमध्ये ते गुंततात. उद्याला यावर्षी अजून बघू. आज इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सव्वसाहुणम.